या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। पूर्ण एक तर आमचं सगळं भाग झोपडपट्टी परिसरामध्ये सगळं मोलमजुरी करून खाणारे सगळे नागरिक आज राहतात आणि आता निसर्गाच्या अवकृपेमुळे हे सगळं आघात या परिवारावर ओढावलं। त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर ॲड्रेस लिहून द्या। हो सर। तुझं नाव काय बाबा इकडे? साहेब हे पण घर पडण्याची शक्यता आहे बघा। भिंत वल्ली झाली आहे। सिद्धप्पा पंचप्पा बोलू ना। या सर नंबर साहेब बोलतो। सिद्धप्पा मठामध्ये आपण जाऊन तिथं मदत घेतलं किंवा बाजूला तुम्ही राहिलं तर योग्य राहील। अचानक रात्रीतनं अजून मोठा अवकृपा झालं, काहीतरी दुर्दैवी घटना घडू नये याच्यासाठी तुम्ही स्वतः काळजी पण घ्या। हे सगळे बाब ते महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि मी देखील आमदार महोदयांना असेल किंवा कलेक्टर महोदयांना असेल, मान्य आयुक्तांना असेल, सगळ्यांना ही बाब सगळं आम्ही कळवणार आहे। तुम्हाला काय जास्तीत जास्त मदत प्रशासनाकडनं, शासनाकडनं काय मदत मिळते ते मदत तर मिळून देणार होती, परंतु तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। हे तर घटना घडलेली, वाईट दुर्दैवी घटना घडली, परत अजून काहीतरी अपघाताचा परिस्थिती उद्भवू नये त्यामुळे तुम्ही काळजी घ्या जरा। आज सोलापूरमध्ये मुसळधार पद्धतीनं अतिवृष्टीचा प्रसंग ओढावला। त्या प्रसंगामुळे संपूर्ण सोलापूर शहरवासियांमध्ये पाण्याचा प्रादुर्भावानं गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सायंकाळी 4-5च्या दरम्यान जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, त्या ठिकाणी मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 22 ह्या अंतर्गत यतीमखाना परिसर, सर सय्यद प्रशाला या ठिकाणी खूप मोठं नाल्याचा विसर्ग आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहत येऊन त्या पाण्यामध्ये तिथल्या शाळेची एक लहान लेकरू त्या पाण्यामध्ये वाहत जात होतं। तिथील सजग नागरिकांनी तिला मदतीचा हात दिला आणि तो दुर्दैवी घटनेचा प्रसंग टळला गेला। अशा अनेक ठिकाणी प्रभाग 22 मध्ये या घटना घडलेल्या आहेत। मी संबंधित तिथल्या भागाचा सर्व व्हिडिओ असेल, चित्रीकरण असेल, आता ज्या ठिकाणाहून मी बोलतोय इराणा वस्तीचा परिसर, त्याचं देखील फुटेज मला माझे सहकारी दिनेश चलवादी असतील, मनोज चलवादी असेल, रमेश चलवादी असेल आणि इथल्या आमच्या इतर सहकाऱ्यांकडनं पण त्याचे व्हिडिओ आणि फुटेज उपलब्ध झाले। ह्या सगळ्या उपलब्ध व्हिडिओचे फुटेज आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त ओंबासी साहेबांना ते पाठविलं आणि इथली गांभीर्याची परिस्थिती त्यांना फोनद्वारे कळवलं। त्यांनी तात्काळ आपल्या झोन नंबर 6चे झोनल अधिकारी पानगल साहेब आणि त्यांची टीम संपूर्णपणे गेले 3-4 तास झालं हे माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलं। यतीमखाना परिसरला पण आम्ही व्हिजिट केलं। त्याच पद्धतीने गैबीपीर नाल्याचा जो प्रश्न उद्भवलेला आहे, गैबीपीर नाल्याचा पूर्ण जो पडदीचा भाग आहे तो पूर्ण निकामी झालाय। तिथं निकामी होऊन धोंडी वस्तीच्या परिसरामध्ये सर्व नागरिकांच्या घरामध्ये शौचालय मिश्रित आणि पावसाचं पाणी मिश्रित असं सगळं पाणी आणि त्या घरांमध्ये प्रभावित होऊन तिथले सगळे लोकांचं अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच पद्धतीनं अखिल शेख नावाचे जे बांधव माझे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या कुटुंबामध्ये तर ते तर मोलमजुरी करून कुटुंब चालवित असतात। त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाचा दिवस होता, लग्न त्यांचं होत असताना त्या कुटुंबामध्ये सगळं हे मैला मिश्रित पाणी नाल्याच्या पडदीच्या नादुरुस्तीच्या कारणानं ते सगळं कुटुंबामध्ये जाऊन त्या कुटुंबावर पण खूप मोठा अडचणीचा प्रसंग उद्भवला। तशाच पद्धतीनं आता आपण जिथं उभारलेले आहोत इराणा वस्ती परिसर, इराणा वस्तीमध्ये माझे वालेकर बंधू आणि माझ्या ताई वालेकर ताई या दोघांच्याही कुटुंबावर खूप मोठं अवकृपा होऊन या ठिकाणी ते राहण्याचं त्यांचं जे निवास होतं ते निवास देखील या ठिकाणी निखळून पडलेला आहे आणि ते कुटुंब आज खरंच रस्त्यावर आलेलं आहे। अशी गंभीर परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये आणि आज आपल्या या परिसरामध्ये उद्भवलेली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूरचे जिल्हाधिकारी
आपले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी असतील, कर्तव्यदक्ष मनपाचे आयुक्त ओंबासे सर असतील, या दोघांनाही विनंती करतो आणि आपल्या शहर मध्येचे आमदार आदरणीय देवेंद्र दादांनी देखील मला भ्रमणध्वनीद्वारे या परिस्थितीचा सगळं त्यांच्यासोबत देखील मी फोनद्वारे त्यांना देखील सगळी माहिती आणि वृत्तांत दिलं. त्यांनी देखील या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि इथल्या ज्या अडचणीचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या प्रसंगामध्ये त्यांनी देखील मान्य आयुक्तांना आणि जिल्हा प्रशासनाला फोनद्वारे त्यांनी देखील मदत करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्यांचा परिपाक मी आपल्या माध्यमातून एकच व्यक्त करतो, असा प्रसंग सगळ्या नागरिकांनी देखील असा प्रसंग निसर्ग अवकृपा झालेली आहे, तर निसर्ग अवकृपेमध्ये आपण देखील सजग राहणं गरजेचं आहे आणि थोडंसं काळजी आपण देखील माता भगिनीने घ्यावी अशी विनंती करतो. आणि प्रशासनातूनच्या माध्यमातून घटना घडलेल्या त्या घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी त्यांना जे काही आर्थिक मदत त्यांना त्या कुटुंबाला देता येते ते आपण जिल्हा प्रशासन असेल, मनपा प्रशासन असेल त्यांनी द्यावं. आणि यतीमखाना परिसर, गैबीपीर नगर परिसर, त्याच पद्धतीनं रेवणसिद्धेश्वर भागामधला भीमनगरचा भाग, या सगळ्याच परिसरामध्ये आजच्या या मोठ्या पावसामुळे खूप मोठं गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अनेकांच्या कुटुंबामध्ये पाणी गेलेलं आहे. ही सगळी परिस्थिती पुनश्च उद्भवू नये यासाठी प्रशासनाने दक्ष घ्यावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन. आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच. सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स. आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फैशन येतेच. तो फिर इस बार की खरीदी सिर्फ इक्बाल फैशन में ही. इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर.